यवतमाळ येथील एका सहाय्यक प्राध्यापकाने धामणगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली आत्महत्या केली। या प्रकरणात 34 आरोपींच्या नावांची सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे आणि त्यांच्या विरोधात बडनेरा रेल्वे पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे। तपास करत असलेल्या पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिले आहे। यवतमाळ येथील बापूजी आणि महिला महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरे यांच्या आत्महत्येने साऱ्या परिसरात हळहळ व्यक्त केली आहे। त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या 34 आरोपींविरुद्ध बडनेरा रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील तपास बडनेरा पोलिसांच्या पथकाने हाती घेतला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी सर्कस केली आहे। बऱ्याच आरोपींनी अटकपूर्व जामीन दाखल केला आहे आणि पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। बडनेरा रेल्वे पोलिसांनी 34 आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपांवर तपास सुरू केला आहे। सुसाईड नोटमध्ये त्यांचे नाव दिले गेले आहे। शशिकांत भट यांच्या तक्रारीवरनं भारतीय दंड संहितेच्या कलम 34 आणि 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। बडनेरा रेल्वे पोलीस अत्यंत गंभीर तपास करीत आहेत। काही आरोपींनी अटकपूर्व जामीन दाखल केल्यामुळे पोलिसांना अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी कडक पावले उचलावी लागत आहे। तपास अधिक गडद होत आहे आणि आरोपींचा शोध घेताना बडनेरा पोलिसांना एक महत्त्वाची आव्हानं उभी राहिलेली आहेत। पोलीस पथकातील एपीआय उमेश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी प्रणजित कुर्वे, राहुल हिरोडे, राजीव जाधव, मनीष पाटील आणि महिला पोलीस अंमलदार आम्रपाली भटकर तपास करीत आहेत। बडनेरा रेल्वे पोलिसांना या अत्यंत संवेदनशील प्रकरणाच्या तपासात यश मिळवायला आव्हानांचा सामना करावा लागत आहे। आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात बडनेरा पोलिसांसमोर अनेक आव्हान उभं आहेत।